नमस्कार मंडळी, मी डॉक्टर गंगाराम ढमके आणि आपण ऐकत आहात चिंतन. आजचा विषय आहे आधुनिक वाल्याकोळी. नोटाबंदीच्या दुसऱ्या दिवसाचीच गोष्ट. सकाळी बातम्या पाहण्यासाठी टीव्ही लावला आणि पहिलीच बातमी दृष्टीस पडली. 50 लाखाची लाच घेताना एका अधिकाऱ्याला अटक. मला प्रश्न पडला, देशात 1500च्या नोटाबंदीमुळे लोकांमध्ये काळ्या पैशाविषयी चर्चा चालू आहे. संपूर्ण देश एका नव्या बदलाला सामोरे जात असताना माया गोळा करणारे अजूनही हात आखडता घेत नाहीत. ही लज्जास्पद आणि घृणास्पद गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी देव पाहतो नावाची गोष्ट वाचण्यात आली. एक चोर एका शेतात चोरी करायला जातो. त्याचा लहान मुलगा बांधावर उभा राहतो. प्रत्येक वेळी तो चोर शेतात उतरला की मुलगा म्हणायचा, बाबा कोणीतरी पाहतंय. चोर शेतातून बाहेर यायचा, पाहायचा तर कोणीच नसायचं. बऱ्याच वेळा असं झाल्यावर तो मुलाला ओरडला, अरे कोणी पाहत नाही, उगाच का ओरडतोस. त्यावर त्या मुलाचं उत्तर होतं, बा देव पाहतो ना. केवढं मार्मिक उत्तर होतं. पण माणसं एवढी सराईत झालीत की समोर साक्षात देव जरी उभा राहिला तरी त्याला ओळख दाखवणार नाहीत. हे सारं पाहिलं की सातत्यानं वाल्या कोळ्याची आठवण होते. काळ लोटला, माणसं बदलली, तसे अवतारही बदलले. देवांचे आणि दानवांचे अवतार घेणे चालूच आहे. फक्त रूप बदलली. आताचे वाल्या कोळी नव्या ढंगात पाहायला मिळतात. त्यांची उंची वस्त्र, राहणीमान, जगणं सगळंच वेगळं. बाह्यांग बदललंय, बाकी अंतर्मन तेच. तत्कालीन वाल्याकोळी पोटाची खळगी भरण्यासाठी वाटमारी करत होता. त्याची परिस्थिती आणि अज्ञान त्याला कारणीभूत होतं. पण आधुनिक वाल्याकोळी मात्र पोटाची खळगी भरून त्याचा आकार वाढवण्यासाठी धडपडताना दिसतात. 10वी झाल्यानंतर पुढे काय करायचे हा प्रश्न आम्ही मित्र एकमेकांना विचारायचो. प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असायची. आमच्यातील एक नेहमी म्हणायचा, काही नाही, एखाद्या ऑफिसमध्ये साधी नोकरी शोधायची आणि वर कमाई करायची. हे ऐकल्यावर मला नेहमी प्रश्न पडायचा, ही वर कमाई काय भानगड असते. पण आता कळायला लागलं की ही वर कमाई काय असते. ती कामाचा ठरीव मोबदला सोडून जास्तीचं कसं मिळेल यासाठी केलेली वाटमारी म्हणजेच वर कमाई. यातूनच निर्माण झाले आधुनिक वाल्याकोळी. 3-4 वर्ष नोकरी झाली नाही तर मिळकतीच्या कितीतरी पट माया गोळा केलेली माणसं आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. तत्कालीन वाल्याकोळ्याच्या पापात वाटेकरी होण्याचं त्याच्या घरच्यांनी नाकारलं आणि नारदासारख्या सत्पुरुषाच्या उपदेशानं वाल्याचा वाल्मिकी झाला, हे आपणास सर्वश्रुत आहेच. पण हल्लीच्या वाल्याकोळ्याच्या पापात बायका, पोरं, नातेवाईक सारेच वाटेकरी झालेले पाहायला मिळतात. आपलं आणि आपल्या जवळच्यांचंच हित जपताना कोणाचं तरी अहित केलं जातं, याचं जराही दुःख त्यांच्या चेहऱ्यावर नसतं. याच्याही पुढचं भयानक आहे. ते म्हणजे हे देवालाही त्यांच्या या काळ्या कमाईत भागीदारी करून घेतात. देवाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या पैशात काही प्रमाणात यांचीही माया असते. एकीकडे शोषण करायचं आणि दुसरीकडे झोप लागत नाही म्हणून देवाच्या पदरात दान टाकून पापं धुतल्याची समज करून घ्यायची. ज्या देवाला आपण संकटसमयी साकडे घालतो, सुख समृद्धीची मागणी करतो, तो देव तुमच्या आमच्यासारख्यांच्या पैशांवर अवलंबून राहायला भिकारी थोडाच आहे. ही वाटमारी एवढ्या एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही. प्रत्येक क्षेत्रात तिचे रूप कमी अधिक स्वरूपात पाहायला मिळते. जितकी व्यक्ती मोठी, जितके पद मोठे, जितकी जागा मोठी, तेवढं या वाटमारीचं प्रमाण अधिक असतं. जळी स्थळी काष्टी पाषाणी या वाल्या कोळ्यांनी आपलं साम्राज्य वाढवलेलं आहे. अर्थात सर्वांनाच दोषी ठरवता येणार नाही. त्यात काही प्रामाणिक माणसांचीही कमी नाही, हे विसरून चालणार नाही. मुलांना आपण नेहमी एक प्रश्न विचारतो, माणसाच्या गरजा कोणत्या? त्याचं उत्तरही ती चटकन देतात, अन्न वस्त्र निवारा. पण ह्या गरजा किती प्रमाणात असाव्यात असा प्रश्न कधीच विचारला जात नाही. त्यामुळं त्यांच्यातील अमर्यादपणा वाढत चालला आहे.
लाच, भ्रष्टाचार या कारणानं शिक्षा भोगणाऱ्यांना जर विचारलं जगलात केव्हा, तर त्यांच्याजवळ याचं उत्तर असेल असं वाटत नाही. कारण आजपर्यंतचं आयुष्य माया जमवण्यात, साठवण्यात आणि आठवण्यात गेलं. उर्वरित आयुष्य आता चार भिंतींच्या आत सडण्यात जाणार. मग जगले केव्हा? जंगलातून जाणाऱ्या वाटसरूला नेहमीच भीती वाटायची. तसंच काहीसं एखाद्या ऑफिसमध्ये शिरताना सामान्य माणसाचं होतं. त्याचं काळीज धडधडायला लागतं. समोरच्याची लालची, हावरट, वखवकलेली नजर त्याला आधीच गर्भगळीत करते. मग त्याच्या मागणीला त्याला मान देणे भाग पडते. जोपर्यंत समाजातील हे वाल्या कोळी बदलत नाहीत, तोपर्यंत रामाचं राज्य येणं कठीण आहे. खरं तर अशांना पायबंद घालण्याचं काम सर्वात प्रथम त्याच्या घरातून झालं पाहिजे. सर्वात प्रथम त्याच्या बायका पोरांनी त्याचं ऑडिट करायला हवं. आपोआपच काळा पैसा, जास्तीचा पैसा दाराबाहेरच राहील. भ्रष्टाचाराला पायबंद घातला जाईल. ज्या दिवशी ही वृत्ती बदलेल, त्या दिवशी समतेचं वारं घराघरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून वाहताना दिसेल.